नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, लातूर जिल्ह्यामध्ये काल आणि परवा 2 अपघात झाले. कालचा अपघात लातूर बार्शी रोडवर झाला ट्रॅक्टर आणि ॲटोमध्ये, आणि परवाचा अपघात निलंगा तालुक्यातील हलगरापाटी येथे जीप आणि मोटरसायकल यांच्यात झाला. या दोन्ही अपघातामध्ये प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला. हे चित्र पाहिल्यानंतर अक्षरशः अत्यंत भीतीदायक अशा स्वरूपाचं हे आहे. एखादा व्यक्ती वाहनावर घराबाहेर पडला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणून जो बाहेर गेला तो घरी परत येईल की नाही एवढी भीती आज या जिल्ह्यामध्ये रस्ते अपघाताच्या संदर्भात निर्माण झालेली आहे. हमखास रोज अपघात, रोज मृत्यू झाला की त्याचं PM करायचं आणि त्याचा अंत्यविधी करायचा, एवढंच काय त्यांच्या कुटुंबियांच्या हाती राहत आहे. आपण एवढे अपघात पाहिले लातूर जिल्ह्यामध्ये, भीषण आहे. एखाद्या 2 देशामध्ये जर चकमक झाली तर त्या चकमकीमध्ये कमी माणसांचा मृत्यू होईल, पण त्याहीपेक्षा अधिक मृत्यू हे लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये रस्ते अपघातात होत आहेत. बरे, अनेकदा रस्त्यावरील अपघात म्हटल्यानंतर वाहनांच्या बिघाडामुळे किंवा वाहने तंदुरुस्त नसल्यामुळे अपघात होऊ शकतात, हे आपण मान्य करू. पण लातूर जिल्ह्यामध्ये एखाद दुसरा अपघात असा असेल की जे वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे अपघात झाला, काहींचा मृत्यू झाला. बहुतेक अपघात हे वाहन चालवणाऱ्यांच्या चुकीमुळे अपघात झालेले आहेत. वाहन चालवणाऱ्यामध्ये वाहतुकीचा सेन्स नाही किंवा त्यांना जीवाची पर्वा नाही, अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. या लातूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये काळी पिवळी असेल, ॲटो असतील किंवा इतरही वाहनं असतील, यांचे जे चालक आहेत अशा पद्धतीने ते वाहनं चालवतात की हमखास रोज आणि रोज कुठे ना कुठे अपघात होत आहे. असं काय करायला पाहिजे की हे अपघात होणार नाहीत? त्यासाठी RTO आहे, पोलीस आहेत, या दोन्ही शाखेने अत्यंत कडक पद्धतीने नियमाची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि अपघातात मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आपल्याकडे आतापर्यंत दारूबंदी खातं हे होतं, पण त्याचं नाव बदलून आता उत्पादन शुल्क असं खातं केलेलं आहे. म्हणजे दारू विक्रीमधून जेवढे जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल हे त्यातून पाहिले जातं, आणि दारूबंदी हे नावच त्यांनी कमी केलेलं आहे. आता तिथं उत्पादन शुल्क असं म्हटलेलं आहे. तसं पोलीस यंत्रणेमध्ये एक वाहतूक नियंत्रण शाखा असते. बहुतेक प्रत्येक शहरामध्ये अशी शाखा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर शहरामध्ये देखील लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आहे. या शाखेला एखाद्या पोलीस स्टेशनचा दर्जा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टाफ देखील आहे. त्यांचं काम आहे की वाहतुकीवर नियंत्रण करणं. पण आता जे काही अपघात होत आहेत, हे अपघात पाहिल्यानंतर याही शाखेचं जसं उत्पादन शुल्क विभाग असं नामकरण करण्यात आलं, तसं वाहतूक नियंत्रण शाखा ऐवजी वाहनांचे कागदपत्र तपासा आणि दंड वसूल करा, अशा स्वरूपाचं काहीतरी नाव द्यायला पाहिजे, अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत. अनेक ठिकाणी शहरात किंवा शहराच्या भोवती 8-10 असे पोलीस एकत्र येऊन वाहनांच्या गाडीचे कागदपत्र तपासतात, आणि त्याच पद्धतीने अनेकदा RTO देखील वाहनांची कागदपत्र तपासून त्यांच्यावर कारवाई करतात. असं वाटतंय या दोन्ही शाखेचं काम केवळ कागदावर आहे किंवा कागदी घोडे नाचवावं त्या पद्धतीचं आहे. काय करायचं आहे? एखाद्या वाहनाची नोंदणी कधीची आहे, कशी आहे, एखाद्या व्यक्तीकडे लायसन आहे की नाही, त्याशिवाय एखाद्या वाहनावर फॅन्सी नंबर टाकलेला आहे, अशा स्वरूपाच्या कारवाया हे जरूर करा. पण त्यासोबतच ट्रॅफिक जाम होणार नाही, वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही, अशा पद्धतीचं काम हे आज होणं अत्यावश्यक आहे. ज्या पद्धतीनं चार्ली पोलीस असतात,
एखादी घटना घडल्यानंतर तिथं त्या ठिकाणी तात्काळ पोहोचतात. त्याहीपेक्षा अगोदर म्हणजे अपघाताची स्थिती आहे अशा ठिकाणी किंवा रस्तोरस्ती चार्ली पद्धतीनं ट्रॅफिकच्या पोलिसांची ही गस्त असली पाहिजे. पण तशी कधी गस्तच राहत नाही, भीती राहत नाही. तुम्ही पहा, एखाद्या ऑटोच्या समोर 3-3 4-4 प्रवासी बसलेले असतात. मागे 8-8, 10-10 प्रवासी बसलेले असतात. अनेक ऑटोचे चालक हे अक्षरशः तंबाखू, गुटखा किंवा नशा केलेले दिसून येतात. अनेक ऑटो चालक हे सहप्रवासी जे आहेत तिथं एखाद्याला बसवून त्यांची चोरी करतात. असे प्रकार घडत आहेत. अर्थात सर्वच ऑटोवाले हे असे करतात असं नाही. निम्म्याहून अधिक ऑटोवाले अशा एकदम शिस्तीमध्ये चालणारे किंवा व्यवस्थित चालणारे आहेत. पण बहुतांशी ऑटो चालक असे गुन्हेगारी प्रवृत्तीनं वाहनं चालवतात. या शहरात की अन्य दुसऱ्या शहरात माहिती नाही, पण वाहन चालवणारे बघा, एकमेकाला मदत होईल. आपल्या सोबतचा वाहन चालक आहे तो शिस्तीत येईल, त्यालाही अपघात होणार नाही किंवा त्याच्याही जीविताचा प्रश्न आहे असं लक्षात घेऊन एखादा हे आपलं वाहन चालवत नाही. ही प्रत्येकाच्या नजरा ह्या एखाद्या दहशतवादी वृत्तीच्या माणसाच्या असाव्यात अशा पद्धतीने आहे. नियमाचं पालन कुठंच केलं जात नाही. अशा स्थितीमध्ये या लातूर शहरात तर किमान एखाद्या सिग्नलला पोलीस हे सिग्नलच्या अलीकडे थांबण्याच्या ऐवजी सिग्नलच्या पलीकडे थांबतात आणि मग तिथं गेल्यानंतर वाहनांच्या कागदपत्राची वगैरे तपासणी केली जाते आणि झडती घेतली जाते. अनेक ऑटो चालक हे इतर वाहनाला रस्ता देत नाहीत. अनेक मोटारसायकल 3-3 व्यक्ती त्यावर बसलेले असतात. त्यांच्या वेगाला मर्यादा नसते. त्याच पद्धतीने लातूर शहरात येणारे मातीचे, वाळूचे किंवा गौण खनिज वाहतूक करणारे जे टिप्पर आहेत, अशांचा वेग देखील एखाद्या मोटारसायकलप्रमाणे 50-60चा शहरामध्ये असतो. मग अशा वेळी अपघात होणार नाहीत हे कशावरून? तर हे सगळं काही थांबवण्यासाठी या जिल्ह्यातील मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, या जिल्ह्याचं जिल्हा प्रशासन असेल आणि या जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, सेवानिवृत्त अधिकारी असतील, या सगळ्यांनी एकत्र बसून हे अपघात होणार नाहीत, अशा पद्धतीनं अपघात होणार नाहीत, यासाठी काहीतरी दक्षता घेण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या विकासाचं काम कमी झालं तरी चालेल, पण रोज 2-3 व्यक्तींचे रस्ते अपघातात मृत्यू हे आम्हाला टाळता आले पाहिजेत. या मृत्यू पावणाऱ्यामध्ये ते कोणाचं तर आई-वडील आहे, कुणाचं तर पती आहे, कुणाची तर पत्नी आहे, अक्षरशः लहान-लहान मुलं आहेत आणि एवढी ही रस्त्यावर आज धावपळ झाली आहे किंवा वाहनामध्ये जी स्पर्धा लागली आहे वाहन चालकामध्ये, हे थांबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वाहनांची वाढ जी आहे यालाही कुठेतरी शिलिंग असणं किंवा त्यावर बंधन असणं हे महत्त्वाचं आहे. तर आपल्या एवढ्या एक हातात आहे जिल्हा प्रशासनाच्या किंवा पोलिसांच्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनांचे अपघात होणार नाहीत अशा पद्धतीनं यांचं वर्तन असलं पाहिजे. एखादा गुन्हा घडणार नाही यासाठी ज्या पद्धतीनं पोलीस दक्ष असतात किंवा अनेकदा आम्ही बातम्याही वाचतो, एखाद्या वलसावलीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशानं 1-2 व्यक्ती कुठेतरी थांबलेले असतात आणि त्यांना पकडलंय असं पोलीस सांगतात. तशा पद्धतीने अपघात होण्या अगोदर RTO असेल, महामार्ग पोलीस असतील किंवा लातूर शहर किंवा शहर नियंत्रण शाखेतील पोलीस असतील, यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी अशा यंत्रणेवर दबाव आणावा आणि प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे किंवा वाहतुकीचा सेन्स बाळगून आपले वाहने चालवावीत असं आम्हाला वाटतं आहे. काही करा, पण वाहतुकीचे नियम पाळा आणि व्यवस्थित वाहने चालवा. जे अमूल्य असे आपले प्राण आपल्या समाज बांधवाचे वाचतील अशा पद्धतीने प्रत्येकाची कृती असावी, असं आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं आवाहन करीत आहोत. नमस्कार.